नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत एक खूपच सुंदर आणि खास केक. तर हा केक आहे 2 लेयरचा बटरस्कॉच फ्लेवरचा डॉल केक. तर त्यासाठी मी इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे 3 कप. 1.5 किलोचा केक करायचा आहे आपल्याला. तर इथे मी 3 कप प्रीमिक्स, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे त्याचे बेटर बनवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकाच डायरेक्शनमध्ये फिरून आपल्याला हे बेटर व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे. तर इथे मी 8 इंचाचा टीन घेतलेला आहे. 1.5 किलोचा केक करायचा आहे, त्याच्यामुळे मी 8 इंचाचा टीन घेतलेला आहे आणि एक 5 इंचाचा टीन घेतलेला आहे. तर आपल्याला हे बेटर दोन्ही टीनमध्ये हाफ हाफ करून घ्यायचं आहे. छोट्या टीनमध्ये थोडंसं ठेवून त्याच्या अंदाजेच छोट्या टीनमध्ये आणि हे 1 किलोच्या टीनमध्ये जेवढं बसेल तेवढं व्यवस्थित असं मी पसरून घेत आहे. कारण एका साईडला जर बेटर जास्त झालं तर केक व्यवस्थित फुगला जात नाही, एका साईडने मोठा होत जातो किंवा त्याला डोम शेप येतो. तर इथे मी 1/2 किलोच्या छोट्या टीनमध्येही ते बेटर सगळं ओतून घेत आहे. व्यवस्थित सगळीकडनं नीट पसरून 2-3 वेळा अशा टॅप करायच्या आहे. टॅप केल्यानंतरला आपल्याला ओव्हनही फ्रीड झालेला आहे. ओव्हनमध्ये 30 मिनटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही अर्धा तासानंतरला आपला केक किती सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे, थंडही झालेला आहे. दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला ह्याचे कट लावून त्याला सुरीच्या साहाय्याने कट लावायचे आणि दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला तो कटिंग करून घ्यायचे आहे. तिथे पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि स्पंज झालेला आहे आपला केक. असेच 3 लेअर मी कट करून घेतलेले आहे आणि छोटा 1/2 किलोचाही बेस व्यवस्थित झालेला आहे आपला. तर तोही मी अशा दोऱ्याच्या साहाय्याने कट करून घेत आहे. तिथं आपलं शुगर सिरपही तयार आहे. तर इथे माझे 3ही केकच्या स्लाईस तयार झालेला आहे कट करून. तर आपण इथं आता केक बनवायला घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला बेसला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि पहिली लेअर बेसवरती ठेवून त्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. त्यानंतरला आपल्याला थोडीशी फ्रेश क्रीम घेऊन व्यवस्थित पॅचोलाने सगळीकडून व्यवस्थित नीट पसरून घ्यायचे आहे. त्याच्यावरती मी बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश टाकलेला आहे. तो क्रश व्यवस्थित क्रीमला लावून व्यवस्थित पसरून आपण आता दुसरी लेअर मी त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे. तशीच त्याचप्रमाणे ही दुसरी लेअर आपल्याला क्रीम लावून त्याच्यानंतरला व्यवस्थित वरून बटरस्कॉचचे क्रश टाकून आपल्याला सेम तशीच प्रोसेस करून आपल्याला व्यवस्थित क्रीम लावून सगळीकडनं क्रम कोट करून ठेवायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण केकची पूर्ण फायनल फिनिशिंग होत आलेली आहे. तर इथे मी व्हाईट क्रीममध्ये थोडासा पिंक कलर टाकलेला आहे, बेबी पिंक कलर, आणि व्यवस्थित मिक्स करून मी वरतून आयसिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतरला माझ्याकडे स्टार नोझल आहे, त्याच्या साहाय्याने मी छोटे छोटे स्टार काढून घेतलेला आहे. तर आपल्या केकचा फायनल लुक असा आहे. तर तुम्हाला हा बटरस्कॉच फ्लेवरचा 2 लेयरचा डॉल केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.